सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामधील मातब्बर घराणं असलेल्या मोहिते पाटील कुटुंबामधील रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीपासून ते पक्षापासून जरा लांब असल्याचं चित्र हे दिसून येत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता. माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांच्यावरती कारवाईसाठी आग्रह धरलाय. मात्र पक्षानं अजूनही त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाहीये. पण आज नगरपालिकेची निवडणूक सातपुते यांच्या नेतृत्वात भाजपने लढवली होती. त्यावेळी आमदार रणजितसिंह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना भेट ही मिळू शकली नव्हती. मात्र नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी विजयदादा आणि रणजितदादा यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचं कारण हे समजू शकलं नाही. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची पार्श्वभूमी त्यामागे असू शकते. रणजितसिंह यांच्या आमदारकीची मुदत गेल्या काही महिन्यात संपणार आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते पाटील फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व आहे. दरम्यान एकीकडे विजयदादा आणि रणजितदादा हे शनिवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी रणजितदादांचे बंधू माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा सवाल उपस्थित होते. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चाही सुरू झाली आहे. त्या संदर्भात बारामतीमध्ये गोविंद बागेत शरद पवार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षातील महत्त्वाची त्यांची बैठक झाली. त्यामुळे झडपी निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील यांच्या या भेटीगाठींना महत्त्व आहे. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या नूतन नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार.